बघा केवढा पाऊस पडतोय. स्वागत करतोय मुंबईमध्ये. काका होते आमच्यासोबत, त्यांची एस टी बंद पडले, त्यांना घ्यायला चाललो आता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आंघोळ वगैरे झाले आणि आज चाललोय मुंबईला. गाडी पण आले. मामा कधी जाणार मुंबईला? कधी? थोड्या दिवसानंतर. गाईज बघा डोंगराव किती धबधबे दिसत आहेत. खूप छान व्ह्यू आहे. बघा केवढे धबधबे. वाव. Spreading love to all. बघा उतरलंय धबधब्यात पावसात. बघा गाईस वरती पाणी आहे. वर जायचं का? फोटो काढ ना. फोटो काय काढायचं? माझा फोटो काढ मला वर. गाईस आलोय वरती. बघा फुल धबधबा इथं. गाईस भिजलोय पूर्ण वरती जाऊन. तर गाईज आता थांबलोय नेहमीच्या हॉटेलमध्ये समाधान. तर बसून समाधान भेटतं, जेवून समाधान भेटतं, म्हणून आम्ही थांबतो समाधानमध्ये. तर आता बघू काय काय खायचं आहे. पाऊस पण पडतोय हलका हलका इथं. हे बघा आल्यात भजी, मेंदूवडा आणि एवढा मोठा डोसा मावशीसाठी. मावशी संपवणार. तुम्ही कसं आहेत? तर काय गाव सिटीमध्ये पोहोचलोय. बघा केवढा पाऊस आहे इथं, म्हणून शाळांना सुट्टी आहे. सॅटर्डेला होती, आता मंडेला पण सुट्टी आहे आणि आता पुढच्या दिवसांना पण सुट्टी असेल. बघा केवढा पाऊस पडतोय. स्वागत करतोय मुंबईमध्ये. थोडा तिकडच्या थोडा इकडच्या अशा गाड्या जाऊन देतात. काय आता ट्रॅफिकमध्ये अडकलो. पुढं पाणी साचले. बघा गाईस किती पाणी झालंय. पार गुडघ्यापर्यंत पाणी आहे इकडं. रिक्षा बंद पडते असं आहे. बघा गुडघ्यापर्यंत पाणी आहे पूर्ण. त्या माणसाच्या पण पूर्ण पाणी भरलंय. समोरून लाटा येत आहेत. निघाले गाईस गाडी ट्रॅफिकमधून. पाण्याच्या वेळी काका होते आमच्यासोबत, त्यांची एस टी बंद पडले, त्यांना घ्यायला चाललो आता. बघा काका आणि मावशी. मला मांडी बसून आले काका. दोन्ही मावशा उतरल्या आता शाळ ब्रिजला. आणि आम्ही जाणार आहे. आज क्लासला पण सुट्टी आहे, उद्या स्कूलला पण सुट्टी आहे, कारण सुट्टीच सुट्टी आहे. हे बघा चालले आता. रिक्षावाल्याला पण थांबवले. जाणार आहे आता आंबिवलीला. आंबिवलीला राहतात ते, म्हणून आता आंबिवलीला चाललो. आता चाललोय मुलुंडला आमच्या घरी. तर गाईस आलोय मुंबईला आता. आणि तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की मीटर फुटलेल्याचा. आता लाईट गेले. चार्जिंगची आहे ती पण बंद चालू होते आता. कालपासून नाही लाईट. आता आलोय मुंबईला. बसतो आता थोड्या वेळ. बसलो पण नाही मिळालं. तुम्हाला तर माहितीच असेल गाईस चालू आहे बिल्डिंगचं काम, म्हणून डिश टी व्ही आणला आहे आमचा काढून आता वरून, कारण डिश आहे ना आमच्याकडं, म्हणून आता आणलाय डिश वरून काढून. काय पण होऊ शकतं म्हणून. तर गाईज आता जेवण वगैरे झालंय. बेसन भाकर केलेली. आई पप्पा गेलेत राऊंड मारायला बाहेर. पाऊस पडतोय थोडा थोडा, एवढा नाही. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.